2017 मध्ये आम्हाला अचानक तिकीट मिळालं. आम्ही काय तेव्हा राजकारण नव्हतं करत. आम्ही कारण करत होतो. समाजामध्ये काम करत होतो. पण 2017 मध्ये आम्हाला तिकीट मिळाल्यानंतर आम्हाला 15च दिवस मिळाले. त्यामुळे आम्ही पूर्ण प्रभागामध्ये फिरू शकलो नाही किंवा प्रचार आम्हाला करता आला नाही. तिथे आम्ही कमी पडलो. त्यामुळे माझा थोडक्यावरून पराभूत झाला. आता मी जनतेला हेच आवाहन करू शकते की आता सध्या बीजेपीचं केंद्रात पण सरकार आहे, राज्यात पण सरकार आहे. महानगरपालिकेत जर सरकार आणलं, आम्हाला चारही उमेदवारांना जर नगरसेवक म्हणून निवडून दिले, तर ह्या प्रभागाचा अजून आम्ही विकास करू व प्रभाग चांगले करू. एवढंच मी जनतेला आणि आम्हाला चारही उमेदवाराला भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना कमळ ह्या चिन्हावरील बटन दाबून बहुमताने विजयी करा, हेच मी जनतेला आवाहन करेन. लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळतोय आम्हाला की आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टी हा पक्ष आवडतो. आम्ही तुम्हालाच हे करणार आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो. कुठे पण असं हे होत नाही की जनता आमच्यावर नाराज आहे की असं काही वाटलं नाही. आमचं खूप प्रकारे म्हणजे फुलांनी वगैरे वर्षाव करून स्वागत केलं जातं. आमचं ओवाळतात, गेलं का चहा पाणी म्हणजे हे करतात, विचारतात. खूप आनंदाने स्वागत करतात. आमची वाट पाहत बसलेले असतात नागरिक. याच्यामुळे खूप आनंद वाटतो की आपण चांगल्या भारतीय जनता पार्टीच्या ह्या पक्षामध्ये आहे आणि आपल्याला लोक आवर्जून बोलवतात आणि आपले स्वागत करतात. हे पाहून खूप आनंद वाटतो. जनतेला वाटतं की आम्ही निवडून जर आलो तर त्यांचे आम्ही प्रश्न सोडवावेत आणि ते आम्ही सोडवणारच आहे. पाणी असो, रस्ता असो, कुठे कचऱ्याचे असो, कुठं महिलांना घरी बसून काम देता येईल का, त्याचं आम्ही विजन ठेवू. आणि अजून काही ह्या भागाचा विकास करता येईल का, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याच्यासाठी आम्हाला चारही उमेदवारांना भारतीय जनताच्या निवडून दिले तर आम्ही हा विकास चांगल्या प्रकारे करू.